दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शांता मंगेश सोसायटी, हिंदू सोसायटी रोड, जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ लता विनोद शिर्के या वहिनींना भेटणार आहोत. ज्या ठिकाणी उभा आहे तिकडे विटांचा ढिगारा दिसतो आहे. वीट किती महत्त्वाचं काम करते. मातीतून म्हणजे भाजून तयार झालेली ही वीट आणि मग ती वीट त्यातून घर उभं राहतं आणि त्या घरामध्ये संसार उभे राहतात. त्या विटेचं महत्त्व इतकं की पंढरीचा विठोबासुद्धा त्याच विटेवर उभा आहे हो. अशी ही वीट. ह्या विटांच्या ढिगाऱ्याकडे बघून असं काहीतरी म्हणावंसं वाटतं. खरंच या विटेलाही नमस्कार करूया आणि आमच्या वहिनींना कधीही वीट येऊ नये तर त्या नेहमी हसत राहो, आनंदी राहो असं म्हणत भेटूया शिर्के कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. मग आता काय उखाणा घेणार. या केळीचं पान चुरू चुरू फाटतं. हो बर. हां, विनोदरावांचं नाव घेताना लय भारी वाटतं. अरे वा, लय भारी होता उखाणा. द्या ओळख करून सगळे. ही मिस्टर, नमस्कार. ही मुलगी, नमस्कार नमस्कार. ही माझी मैत्रीण, नमस्कार. इनबाई. बरं बरं. ही भाची, नमस्कार. ही बहीण, नमस्कार. हे मेवणे, नमस्कार नमस्कार. ही भाची आणि या बहिणीच्या मैत्रिणी, नमस्कार. ही माझी भाऊज आहे, नमस्कार. भाच्याची मुलगी. बरं बरं. आणि हा सगळा आमचा शांता मंगेशचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. 1 + 1 2, 1 - 1 0. किरण रेगे माझ्या आयुष्यात आले, हेच माझे पुण्य. माझं वय झालं तर काय झालं, पण पैठणी नीट जिंकणार. नमस्कार. तुमचं माहेर? माझं प्रभादेवीला होतं, आता कांदिवलीला आहे. प्रभादेवीला कुठे? स्टँडर्ड मिलच्या बाजूला. आणि शाळा? शाळा आमची सेकंडरी प्रभादेवीला. प्रभादेवी. काय झालं मारतायत की काय मला वाटलं. प्रभादेवीला बालपण गेलं, एकदम मजेत गेलं. हो, छान सुंदर गेलं. आई बाबा काय करायचे? वडील स्टँडर्ड मिलला होते, आई घरीच होते. घरीच होते. आणि मग सासर कुठलं तुमचं? विटीला आमच्या ऑफिसच्या बाजूलाच होतं, कुठलं पलटण ऑफिस? रोडला. मग आम्हाला BMC हेड ऑफिस. तुम्ही नोकरी जॉबला आहे. हो, BMC. मग फलटण रोडला होता? फलटण रोड. कुठलं डिपार्टमेंट? लायसन्सला. लायसन्स. अच्छा. मग तिथेच जमलं? हो, तिथेच जमलं. अरे काय गोड हसल्या. बोलवा मिस्टरांना, बोलवा. हो, या 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 या. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. बसा बसा. आपण काय करता? मी पोलीसमध्ये. अरे बाप, सॉरी. या तुमचं बालपण? गावी रत्नागिरी संगमेश्वर. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील पण पोलीसमध्ये. पोलीसमध्येच होते. मग ते तिथेच होते? नाही, ते मुंबईला होते. मुंबईत? हां. आणि तुम्ही किती जण? आम्ही 2 भाव आणि 3 बहिणी. मग एकदम बालपण मस्त गेलं? एकदम छान. छान. तुम्ही मुंबईत कधी आले मग? 82ला आलो. 1982 मध्ये मुंबई. 10वी पास झालो. 10वी तिथेच गावी. मग मुंबईत आल्यावर कुठे होता? मुंबईला आल्यानंतर मी प्रभादेवीला होतो. प्रभादेवीला कुठे? प्रभादेवीला आपली स्टँडर्ड मिलच्या जवळ. नाही, नेहरू नगर आहे ना, पासपोर्ट ऑफिस होतं ना, जुनं पासपोर्ट ऑफिस. ऑफिस. बेंगल केमिकल तिकडे. तिथे राहायचं. अच्छा. मग तुमची ओळख कधीची? नंतर ऑफिसला वगैरे कामावर जायला लागल्यानंतरच. मी त्यावेळेला प्रायव्हेटमध्ये होतो कामाला. हां. आणि हिची बहीण होती, ती आमच्या इथे राहायची. राहायला? ते मी राहायचो तिथे राहायचो. मग
ह्यांचं येणं जाणं होतं बहिणीकडे, ते ओळख होती थोडीफार. तुमची ओळख झाली यांच्याबरोबर? हो. कशी काय हो? आणि जायची ते बघायचे ना मला तिथे. कोण कोण बघायचं? हे बघायचे, तुम्ही का जायचे. दिसायला चांगली होती म्हणून बघायचं. मग काय झालं? त्याच्यानंतर मग ही BMC मध्ये कामाला राहिली आणि मी नंतर मग कुलाबा पोलीस स्टेशनला होतो. त्यावेळेला मी तिकडे शिफ्टिंग केलं होतं. कुठे? MRA पोलीसला. बरं. मला माहिती नव्हतं ही त्या ऑफिसला होती. एक दिवशी यांचं BMCचं काय स्ट्राईक होतं आणि मी भाजी आणायला खाली चाललो होतो. त्यावेळेला हिला मी चहाच्या टपरीवर बघितले. चहा पियत होती तिथे. काय हो? आमचं स्ट्राईक होतं ना, त्यामुळे सगळे घोळक्यान खाली उभ्या होतं. तर मग हे चालले होते, मी ह्यांना पाहिलं, ह्यांनी पण मला पाहिलं, पण दाखवलं निघून गेले. आणि मग माझ्या बहिणीला फोन केला, म्हटलं विनोद म्हटलं तर इथूनच गेलेत. तर काय मला त्याने हाक नाही मारली, तर ते फोन करतील तुला की माझ्या मेवण्याला की तुम्ही मेवणी खाली उभी होती वगैरे म्हणून. तर म्हटलं तू सांग आधीच की स्ट्राईक आहे म्हणून मी खाली उभी आहे. मग तिने बोलली ठीक आहे म्हणून. तसं लगेच ह्यांचा तिला फोन गेला. तुम्ही कशाला फोन केला? सांगायलाच. सांगायला काय म्हणून? चहा पियत खाली उभी आहे. ती चहा प्यायला आली. मग आता तरी घरात चहा पिता की खाली जाऊन? नाही. आणि नंतर मग त्यांनी परत लगेच दुसऱ्या दिवशी मला फोन केला. मग तुम्हाला? हा, तिच्याकडून नंबर वगैरे घेतला माझा. कुठली बहीण ती? नमस्कार. हा, तुम्ही काय नंबर दिला? नंबर दिलेला. हा, मग का तुम्ही कशाला दिला? त्यांनी सांगितलं, आम्हाला माहिती होतं. काय माहिती होतं? घरी यायचे वगैरे. नाही काय माहिती होतं? काय बोला बोला बोला. नाही घरी यायचे वगैरे ना, मग आम्हाला जसं माहिती होतं. त्यांनी मला वहिनी जरा फोन नंबर द्या म्हणून दिलेले नंबर. मग पुढे काय झालं? आणि नंतर मग अधूनमधून असे ऑफिसमध्ये जायला लागले. मग हा, मग मला वेळ भरपूर होता. काहीतरी काम काढून जायचं. काय कामं काढायचं? अशीच काहीतरी. तरी एखाद्या लक्षात राहिलेलं काम. एकदा ते एकदा माझ्या बहिणीचं लग्न होतं ना, ती पत्रिका द्यायला गेलो. परत काय ऍड्रेस विचारायला गेलो. एकदा घड्याळ घ्यायचं होतं बहिणीला माझ्या बरोबर. सर मला घड्याळ घ्यायचंय. तुम्हाला? हा. पण तुम्ही एकमेकांना प्रपोज तर केलं होतं ना? हो. नाही, नंतर केलं प्रपोज. कास्ट वेगळी आहे. मग कोणी प्रपोज केलं? ह्यांनीच केलं प्रपोज. हो, कसं काय? म्हटलं लग्न करशील काय म्हटलं. असं डायरेक्ट? नाही, खूप ओळख झाल्यानंतर बहिणीचं लग्न वगैरे झालं. त्याच्यानंतर बहिणीच्या लग्नाला ह्याने गाडी पाठवली माझ्यासाठी कांदिवलीला चारकोपला. आणि काय गंमत झाली त्या टायमाला, ही लोक सगळेजण होतीत ना, मेवणे बहीण वगैरे मुलं बिलं सगळी ज्यांची होती. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही जा, मी नंतर येईन. कारण पाठीमागे आई काय कोणतरी माझ्याबरोबर होती. ते म्हटलं एवढी जण आपण मावणार नाही, तर तुम्ही ह्या गाडीने जा, मी थांबते, मी नंतर ट्रेननी वगैरे येईन, असं या लोकांना सांगून पुढे पाठवलं. आणि ह्याने खास गाडी माझ्यासाठी पाठवलेली. आणि हे बघतात गाडीतून सगळं ही कुठे गेली. गाडीतून सगळे उतरले, मी हिला शोधतोय. हे गाडीमध्येच नाही. मग परत म्हटलं जा नाही. मग नाही ते म्हणत होते. तर बहिणीला विचारलं तर, आणि तर म्हणे नाही येते पाठीमागून गाडीत जागा नाही माऊली. मग ती बोली मी नंतर येत, तुम्ही व्हा पुढे. टेम्पो का नाही पाठवला? टेम्पोच पाठवायला बाकी होता. मग घरी कळल्यावर काय झालं? घरून खूप विरोध झाला दोघांचे? हो. नाही, आमच्या नाही. माझ्या अजून बहिणी, माझ्या 3 बहिणी आहेत, पण रक्षाबंधनला येत नाही. नाही येत. कुठे असतात त्या? तुम्ही कधी प्रयत्न नाही केला बोलायचा? केला बरोबर, पण नाही. त्या दोन्ही बहिणींना मी मनापासून प्रार्थना करतो. लग्नाला 24 वर्ष झालेली आहेत. भाऊ सगळं काही घरात आहे, सारं काही या घरात भरलेलं आहे, पण तरी सुद्धा 2 बहिणींचं प्रेम मिस करतोय. त्यांच्या पतिदेवांना मी प्रार्थना करतो. त्या कुठे असतात मला तर माहीत नाही, पण मनापासून जर कधी चुकून माकून कार्यक्रम बघत असतील तर त्यांना प्रार्थना करतो की भेटा ना. शेवटी माणसं आणि माणसांची नाती, याच्या पलीकडे काही नाही. तेव्हा आता एक पाऊल पुढे टाका आणि कधीतरी सगळे एकत्र भेटा. आणि जर भेटणार असाल मलाही बोलवा, मी पण येतो. हां, आनंद साजरा करूया. बाकी काय, मग लग्न तर झालं. कसं केलं लग्न? मग लग्न देवळामध्ये कुठल्या? केलं ते पार्ल्याला. लग्नाला दोघेच होतात? नाही, आमची मित्रमंडळ वगैरे होती. आणि मग लग्न केलं. मग आता सगळं व्यवस्थित आहे? छान आहे. हां, म्हणजे कितीतरी संकट येऊन त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे गेलेले आहात, बरोबर की? असेच हसत राहा, आनंदी राहा. तुम्ही पण हसत राहा सगळे, असं म्हणत आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि आपण
जेवढं वजन सांगणार तितकं वजन आमच्या वहिनी गोळा करणार का बघूया. घराचा नंबर किती तुमच्या? 701. 701. हो. चला 701 ग्रॅम. वेळ सुरू झाली 2 मिनिटाची. लवकर. 30 सेकंद झाली. 2 मिनिटाची वेळ आहे. सांगा त्यांना. बस बस बाकी या घे. बसा. फटाफट ठेव. सगळं नको थांब. मम्मी हे घे. मम्मी मंगळसूत्र नको मम्मी हे घे. थांब मम्मी हे घे. काढा. मम्मी लवकर. 1.5 मिनिट झालं. शेवटची 30 सेकंद आहे. काढ 700. थांबा 703. मम्मी रिंग टाक. रिंग एक टाक. लवकर मम्मी. पैसे टाक. कॉइन टाका. पप्पा चावी टाका. शेवटची 20 सेकंद. पप्पा एक कॉइन काढा पप्पा. टाका. एक वाटी काढ. 8. मम्मी वाटी काढ. किती 700 किती? 700 झालं. 2 आहे तो. एक फक्त एकच पाहिजे. मम्मा एकच पाहिजे. 5. वाटी काढ. 3. एक कॉइन काढ. 2. कॉइन काढ ना. अभिनंदन. यातल्या फक्त काही वस्तू आपण जप्त करतो. 1, 2 या फक्त आपल्याकडे जाणार. 2 हे घ्या. 2. बरं ही सुरी आहे. 3. नाही ती सुरी नाहीये. मस्का लावायचं. मस्का लावता कोणाला? नाही. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 2800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार हा सगळ्यांना. हा आहेत ना? बरं आता मला सांगा, लग्नाला 24 वर्ष झाली आणि काय स्वभावात बदल केला पाहिजे? आणि भडकतात भरपूर. काय हो? हे पुष्कळ भडकतात. अगदी त्याच्यावर कंट्रोल राहत नाही रागावर. अगदी कुठे जायचं असेल तर निघत नाहीत पटापट. आणि खाली जाऊन मला वाट पाहायला लागतं. पण तुमचं हसू इतकं गोड आहे त्याच्यावर वाटत नाही तुम्ही इथे कुणालाही वाटणार ना की एवढे चिडतात ते. फक्त मलाच माहितीये. कुणाला वाटत नाही. मला माहितीये पप्पा खूप चिडतात पण तेवढे खूप प्रेमळ पण. एवढं प्रेम पण आहे त्यांचं. त्यांचं माझ्या तो खूपच प्रेम आहे. काय सांगता? दोघांचं मग. आणि तुमचं कोणावर आहे? माझं पण दोघांना प्रेम आहे. तुमचं कसं झालं लग्न? माझं अरेंज झालं. बरं. एक मी तुम्हाला आवर्जून सांगते. आता माझा भाऊ असता ना तो भरपूर बोलला असता. 2-3 महिन्यापूर्वीच तो ऑफ झाला. हो का? ती भाऊजे माझी. कॅन्सर होता. नमस्कार. अच्छा. आमचा एकच भाऊ होता. समजू शकतो भावाचं जाण्याचं दुःख काय असू शकतं. कधी आमची भाऊबीज नाही, रक्षाबंधन कधी चुकवलं नाही आम्हाला. याच वर्षी नव्हता हात पुढे करायला. तुम्ही आनंदी असणं हे त्यांच्यासाठी खूप त्यांना सद्गती देणारं आहे. त्यामुळे तुमचा आनंद हा जास्त महत्त्वाचा, कुटुंबाचा आनंद. आणि आता जरा चेहऱ्यावर हसू आणूया परत. मग त्यांना आनंद वाटेल. आणि त्यासाठी हे दोघेही अभिनय करणार आहेत. तुम्ही ओळखाल ना? नक्की. बक्षीस मिळवून देणार? बघूया. थांबा. मराठी चित्रपटाचं नाव. ओठांची हालचाल नाही. भांड, पाठी, बोलायचं 3 शब्द आहेत. 3 फुले खा. बोलायचं नाही. 3 फुले खा.
ओठांची हालचाल झाली तर बक्षीस नाही. फुल धमाल. फुल टू धमाल. फुल टू धमाल. धूम धडाका. फुल थ्री धमाल. फुल थ्री धमाल. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. मस्त. हा अभिनंदन. आता हे गाणं अभिनय करायचं, वाचायचं नाही. ओठांची हालचाल झाली की बक्षीस जाणार. वेळ सुरू झाली. बोलायचं. बोललात की बात. ओठ बंद. मी कोणा सांगू कोणाला? मी कोणाची मी कोण जुनं आहे नवीन आहे गाणं? जुनं आहे की नवीन आहे? नाही मी सांगू कोणाला? सांगू मी बोलायचं नाही. ओठांची हालचाल. मी बघतोय. सांगू कोणाला? मला 40 सेकंद झाली. हा 10 9 8 हो 7 6 5 4 3 2 1 किती सांगू? वेळ संपली. सांगा काय बाई सांगू कसं कसं. मलाच माझी वाटेलाच. एक बक्षीस गेलं, काही हरकत नाही, भरपूर मिळाली आहेत. आणि आता म्हण ओळखायची. हा ओठांची हालचाल केली की बात. वेळ सुरू झाली. गाढव बैल अक्कल बडी की म्हैस बडी? म्हण लवकर. 30 सेकंद झाली. जर परत दाखवलं म्हण आहे म्हण. 10 9 8 म्हण आहे. ओ 9 म्हण आहे. बोलायचं नाही. 7 6 5 4 3 व्हेरी गुड. अभिनय करा. 2 1 वेळ संपली. भरोशाच्या म्हशीला ठोणगा ते तुम्हाला जमलं नाही जमलं असं तुम्हाला माहिती. भरवशाच्या म्हशीला टोणगा ही आहे म्हण. म्हणी घ्या ना. म्हणी घ्यायला पाहिजे. तुम्ही बोलतच नाही. बरोबर काही त्या म्हणी नसतीलच. त्या म्हणी बोलायला पाहिजे. मग म्हणी जेव्हा शाळेत शिकवल्या तेव्हा सगळ्या बाहेर असायच्या. नाव जाहीर करूया. चिठ्ठीमधनं एक नाव घ्या पटकन. द्या. नाव आहे सरिता पाटील. या नाव सांगा. माझे नाव सरिता प्रदीप पाटील. हा. मी चुनाभट्टीमध्ये राहते आणि मी माझ्या आत्याला भेटायला आलेली. इकडे हो. हे बरं आहे. आत्याला भेटायला आली आणि पैठणीच्या खेळात सहभागी झाली. काय करतात? आणि आमच्या शेजाऱ्यांना सगळ्यांना घेऊन ते येत नव्हत्या पण त्यांना सांगितलं हो तुम्ही चला. या म्हणून. हो. आणि बघा मी कशी खेळते. तुम्हाला पैठणी भेटली तर मग मला द्या नेसायला एक दिवस. असं त्यांना सांगितलं. मग आता तुम्हाला मिळाली तर मग त्यांना देईन. बरं घरी कोण कोण असतं? घरी माझे मिस्टर आणि 2 मुली. अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. पैठणीचा खेळ पुन्हा इथे विटा आहेत. आज आपण विटांनी आजच्या भागाची सुरुवात केली होती आणि आता पुन्हा एकदा विटा या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत. खेळ सोपा. इथून हा जो फुटबॉल आहे हा इथून टाकायचा. समोर असलेल्या त्या कठड्याला आपटून तो परत आला पाहिजे आणि आतमध्ये म्हणजे या ठिकाणी जे 4 चौकन ठेवलेले आहेत, अडथळे आहेत, त्यामध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. पहिले 5 तुम्ही टाका. जी जी
पाच. थांबा आता तुम्ही. दोन. तीन. चला 3 ही गुणसंख्या आहे. पुढचे 5 तुमच्याकडे आहेत. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गेल्याबरोबर मिस्टरांना द्या. हा उपविजेत्या ठरल्या शिर्के वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या पाटील वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. सोसायटी रोड जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.